नमस्कार मित्रांनो. आज आपण सोलफुल लाईफ या चॅनलवर भागवत गीतेचा दुसरा अध्याय बघणार आहोत. आपण पहिल्या अध्यायात अर्जुन विषाद योग हे पाहिलं आहे. आता दुसरा अध्याय सांख्य योग. यात कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन पूर्णपणे खचून गेला होता. धनुष्य खाली पडलेलं, डोळ्यात अश्रू आणि मनात गोंधळ चालू होता. तेव्हा श्रीकृष्ण शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले, "अर्जुना, तू अशा गोष्टींसाठी शोक करतो आहेस ज्या कधी मरतच नाहीत." कृष्ण पुढे सांगतात, "आत्मा कधी जन्म घेत नाही, आत्मा कधी मरत नाही. त्याला शस्त्र छेदू शकत नाहीत, आग जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. जसं मनुष्य जुने कपडे काढून नवे घालतो, तसाच आत्मा जुने शरीर सोडून नवं शरीर घेतो." अर्जुन अजूनही संभ्रमात होता. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, "तू क्षत्रिय आहेस अर्जुना. धर्मासाठी लढणं हेच तुझं कर्तव्य आहे. जर तू युद्ध टाळलंस तर लोक तुला भेकड म्हणतील. तुझा मान, तुझा इतिहास नष्ट होईल." आणि मग श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेतील सर्वात मोठा उपदेश दिला. कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे, पण फळावर नाही. फळाची चिंता न करता फक्त तुझं कर्तव्य कर. यालाच म्हणतात निष्काम कर्मयोग. अर्जुन विचारतो, "स्थितप्रज्ञ कोण असतो?" कृष्ण उत्तर देतात, "जो इच्छा, राग, भीती, लोभ यापासून मुक्त असतो, जो सुखदुःखात समान राहतो, जो आपल्या आत्म्यात स्थिर राहतो, तोच खरा ज्ञानी आहे." आणि अशा प्रकारे अर्जुनाच्या मनात आशेचा प्रकाश निर्माण झाला. त्याला समजलं, कर्तव्यापासून पळणं हा मार्ग नाही, कर्तव्य निभावणं हाच खरा धर्म आहे. हा आपल्या अध्याय 2 सांख्य योगचा सारांश झाला. या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला शिकवतात, आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे, कर्तव्यापासून पळ काढणे पाप आहे, निष्काम कर्म हेच खरा धर्म आहे, मनावर नियंत्रण हवं. या अध्यायाचा मुख्य संदेश, भीती सोड आणि धर्मासाठी उभा राहा. फळाची चिंता न करता कर्म कर. जर तुम्हाला भगवद्गीतेचे अध्याय आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि श्रीकृष्णाच्या उपदेशाला आपल्या जीवनात आणा. जय श्रीकृष्ण.